नमस्कार. सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत अतिशय टेस्टी आणि सगळ्यांच्या आवडीचे असे मूग डाळीचे भजी. त्यासाठी बघा आपण इथे पाव किलो मूग डाळ मी अशी 1 तास भिजत घातलेली आहे. तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही ही चांगली 2-3 तास भिजून घेऊ शकता, पण 1 तास भिजली तरी पुरे होते. हे बघा इथे त्यासाठी साहित्य पाहूयात आपण. 1 मोठा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतली बारीक चिरून, कढीपत्ता घेतला आहे चिरून, धणे घेतले आहेत, जिरे घेतलेले आहे, हे कमी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 7 ते 8, 1 लसूण असा सोलून घेतलेला आहे, 3 चमचे इथे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे. आता आपण पहिल्यांदा ह्या डाळीतलं सर्व पाणी आहे ते काढून घेऊयात. आता ही डाळ अशी एका चाळणीवरती व्यवस्थित पसरवून 10 मिनटं ठेवायची आहे, म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी असेल ते निथळून डाळ अशी छान मोकळी होते. आता ही सर्व डाळ आपण एका मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्यायची आहे. इथे पाहू शकता मी याच्यामध्ये लसूण टाकून घेतलेला आहे, त्यामध्ये अजून थोडीशी डाळ घालणार आहे. आता लसूण घातल्यानंतर यामध्ये आपण हिरव्या मिरच्या आहेत त्यातल्या अर्ध्या या डाळीमध्ये तोडून टाकायच्या आहेत. हे बघा, आणि अर्धा आपण नंतर दुसरी डाळ वाटणार तेव्हा त्याच्यात. हे बघा या पद्धतीने असं छान जाडसर वाटायचं आहे, अजिबात असं बारीक वाटायचं नाही आहे, अगदी असं दरदर वाटायचं आहे, म्हणजे आपले भजी खूप खुसखुशीत होतात. आता हे एका भांड्यात काढून घेऊया. हे बघा या पद्धतीने इथे मी 2 बॅचमध्ये सर्व डाळ वाटून घेतलेली आहे. अगदी बघा पाहू शकताय तुम्ही, छान असं जाडसर असं वाटून घेतलेले आहे डाळ मी. आता ही डाळ आपल्याला छान फेटून घ्यायची आहे. डाळ फेटून घेतली की ती अशी मस्त हलकी होणार, म्हणजे आपले भजी खूप असे छान आतून मऊ आणि जाळीदार होतात. हे बघा 5 मिनटं आपण ही डाळ अशीच फेटून घेणार आहोत, म्हणजे व्यवस्थित हवा आपली आतमध्ये फ्लपी होते आणि डाळ मस्त छान. हे पाहू शकताय तुम्ही हळूहळू डाळीचा रंग बदललेला आहे. हे बघा आता जराशी पांढरी दिसायला लागलेली आहे बघा हे मिश्रण, म्हणजे आपली डाळ व्यवस्थित फेटून झालेली आहे. आता खलबत्त्यामध्ये 1 चमचा जिरं आणि 1 चमचा धणे हे आपल्याला कुटून घ्यायचं आहे. जास्त बारीक करायचं नाही आहे, फक्त असे एकाचे 2 झाले तरी चालतील. या पद्धतीने खलबत्त्यामध्ये मस्त छान असे क्रश करून घ्यायचे धणे आणि जिरं, त्याचा असा सुगंध खूप छान येतो. हे बघा या पद्धतीने. आता हे सर्व आपण या डाळीमध्ये वाटलेल्या टाकून घेऊयात. मस्त असा छान घमघमाट येतो त्याचा. आता इथे 1 मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, तोही टाकायचा, कढीपत्त्याची पाने, आणि इथे मी बाइंडिंगसाठी 3 चमचे बेसन घालणार आहे. हे बघा इथे मी 3 चमचे सर्व बेसन घातलेलं आहे. आणि आता चवीप्रमाणे मीठ घालायचं. मीठ घालल्यानंतर इथं आपण थोडीशी हळद घालणार आहोत, अगदी पाव चमचा. आणि इथे आता भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर भरपूर घालायची, म्हणजे भजी खूप छान लागतात खायला, त्याची टेस्ट खूप छान उतरते. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले हे जे सर्व जिन्नस हे एकजीव झाले पाहिजेत. हे बघा या पद्धतीने
पुन्हा मी असं फेटून घेणार आहे 1 मिनिटभर. बघा व्यवस्थित हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं. आणि या पद्धतीने फेटून घेतलं ना की अगदी भजी खायला अशी खुसखुशीत होतात, आतून असे मऊ होतात, अजिबात दाटसर होत नाहीत. आता मिश्रणामध्ये आपण बिलकुल सोडा वापरलेला नाही आहे आणि वापरणारही नाही आहोत. इथे मी 1 पाव चमचा चिमूटभरच हिंग आहे ते घालायचं आणि त्यावर असं कडकडीत गरम तेल घालायचं. हे बघा इथे मी 3 चमचे असं कडकडीत गरम तेल घातलेलं आहे, म्हणजे आपलं हिंग पण आहे ना त्याची पण अशी छान चव उतरते मिश्रणामध्ये. आता हे पुन्हा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता व्यवस्थित तेल गरम झालं की इथे आपण भजी सोडून घेतली आहेत पटापट. आणि ही भजी अशी छोटी छोटी सोडायची, पण तेल छान कडकडीत गरम करायचं आहे. आणि नंतर मीडियम गॅसवर ही भजी आपण कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घेणार आहोत. तेल जास्त थंड असेल तर भजी खूप तेल शोषू शकतात, नंतर म्हणजे ते तेलकट होऊ शकतात. हे बघा कसे टम्म फुगलेले आहेत भजी, बिलकुल इथे सोडा वापरलेला नाही आहे. तर याच पद्धतीने आपण मीडियम गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत हे भजी व्यवस्थित तळून घेणार आहोत. ते पाहू शकता आपले भजी मस्त तळून झालेले आहेत. हे बघा काढून घेऊयात. तर इथे याच पद्धतीने मी सर्व भजी तळून घेणार आहे. हे बघा इथे पुन्हा मी याच पद्धतीने सर्व भजी इथे तळून घेणार आहे. याच पद्धतीने आपण भजी वेगवेगळ्या प्रकारची भजी चॅनलवर मी माझ्या रेसिपी टाकत आहे. आणि मी कुरकुरीत बटाटा भजीची रेसिपी टाकली होती काही दिवसापूर्वी. त्या रेसिपीला तुम्ही भरभरून प्रेम दिल्याबद्दल मी इथे सर्वांचे मनापासून आभार मानते. असंच प्रेम करत राहा, असाच सपोर्ट असू द्या, म्हणजे मी अजून नवनवीन छान छान रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईल. या रेसिपीला देखील भरपूर प्रेम द्या, असाच सपोर्ट असू द्या. हे बघा आपले भजी मस्त कुरकुरीत असे तळून झालेले आहेत. आता एका ताटामध्ये काढून घेऊयात. खायला अतिशय टेस्टी आणि सगळ्यांच्या आवडीचे असे हे कुरकुरीत मूग भजी, वरून कुरकुरीत आणि आतून मऊ. हे बघा क्रिस्प बघा भज्यांचा मस्त असे. हे बघा फोडून दाखवते. बघा जाळी किती छान आलेली आहे आणि आतपर्यंत असे मऊ असे झालेले आहेत, जाळीदार एकदम. नक्की करून पहा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.